नमस्कार, महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे सांघवी कॉलनीत स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये महिला आघाडीतर्फे दुर्गा शक्तीचे पाठ आयोजित करण्यात आले होते। यावेळेस मोठ्या संख्येने शिवसेना महिला आघाडीचे सभासद सदस्य उपस्थित होते। पाचोरा शहर तथा पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील मंदिरात शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो यासाठी दुर्गा सप्तशती पाठ आयोजित करण्यात आले होते। स्वामी समर्थ। माझे नाव वैष्णवी पुरुषोत्तम वाणी। आज सर्वप्रथम येथे एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। तसेच आज आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते व आम्हा सर्व बहिणींचे लाडके भाऊ मान्य श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र येथे महिला आघाडी पाचोरा यांच्या वतीने श्री दुर्गा सप्तशती देवीचे पाठाचे आयोजन केलं होतं आणि भरपूर महिलांनी येथे त्याच्यात प्रतिसाद देखील घेतला। खूप छान उत्साहात हे पाठ पार पडलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत। आम्हा सर्व महिला आघाडीच्या वतीने श्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच आमची श्री स्वामी समर्थ स्वामी चरणी प्रार्थना आहे। आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का आम्हाला असे नेता भेटले आहे। त्यांनी आजपर्यंत इतके नेता आले, कोणीही महिलांचं सक्षमीकरणाचा विचार केलेला नाही, परंतु एकमेव असे मंत्री आपले आले, मुख्यमंत्री आले महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार केला आहे। अनेक योजना गोरगरीब जनतेसाठी काढल्या आहेत। लाडकी बहीण झाली, लेक लाडकी योजना झाली, अन्नपूर्णा योजना, अशा अनेक योजना आहे की गोरगरीब जनतेला त्याचा लाभ घेता येत आहे। म्हणून आम्हाला गर्व वाटतो श्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा, ते आम्हाला नेता म्हणून भेटले आहेत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या सर्व लाडक्या बहिणींकडून शुभेच्छा। धन्यवाद।